कसंही करून त्या ताराला घरातून बाहेर काढायचंय मला। सरनाईकांच्या संपत्तीवरती नागासारखा विळखा घालून बसलीये ती। तिला बाहेर काढल्याशिवाय ते घर, ती इस्टेट आपल्या ताब्यात येणार नाही। मला असं वाटलं होतं श्रेयसला लग्नामध्ये ताराचं सत्य कळाल्यानंतर श्रेयस तिला मांडवातूनच हाकलून देईल, पण त्यांचं लग्न झालं, ताराचं सत्य समोर आलं आणि ही तारा श्रेयसची दिनसर बायको झाली। आणि तिला काय निमित्त मिळालं त्या घरात राहायला, आणि श्रेयस पण अगदी दयावान निघाला। एवढी फसवणूक झालेली असून सुद्धा त्या मुलीला त्याने घरात राहू दिलं। शकू, तुझं प्लॅनिंग एकदम स्ट्रॉंग असतं, पण अंमलात आणताना माती खातेस तू। एवढा चांगला मोका हातातून गमावलास। पण श्रेयस तिला भयंकर शिक्षा तर करतोच आहे, पण तिला घरातून बाहेर काढायचं नाव घेत नाहीये। तिला घरातून बाहेर कसं काढायचं हाच प्रश्न आहे माझ्याकडे, आणि उत्तर माझ्याकडे आहे। तुम्हाला माहितच आहे, उत्तर माझ्याकडे असतात। काय डोक्यात आहे तुमच्या? सांगा ना, मला माहित आहे तुमच्याकडे काही ना काहीतरी मार्ग नक्की असणार। बोला बोला ना, सांगा काय ते। हो 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 हो, सांगतो, सगळं सांगतो। जरा धीर धर। किती उतावीळ होतेस हा? नाही, मी प्लॅन सांगेन, पण त्या बदल्यात मला काय मिळणार आहे? गेला महिनाभर मी या जेलमध्ये सडतोय। तुझ्या मनात असतं ना तर तुम्हाला केव्हाच बाहेर काढलं असतं, पण तुला सरनाईकांच्या घरातली छान शौकी मिरवायची आहे, शिवाय सहानुभूती मिळवायची आहे। बिचारी शकुंतला आत्या, नवरा फारच वाईट निघाला। आपण आता तिला सांभाळूया, तिचा सांभाळ करूया, तुझी खोटी आसू पुसावी असं वाटत असेल ना तुला? म्हणून मला इथे अडकवून ठेवलंयस। आता तारा समोर हात टेकलेस म्हणून पाया पडायला आलीस माझ्या। तुम्ही इथे काय माती खाल्ली होती म्हणून आला होतात हे तुमच्या लक्षात आहे ना? तुम्हाला बाहेर काढणं एवढं सोपं वाटलं का तुम्हाला?